श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 2 मार्चला सोमवारच्या दिवशी आलेली आहे होळी. तर होळीचा जो सण असतो बघा, तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. हा सण बघा अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जात असतो. 2 मार्चला होलिका दहन हे केलं जाणार आहे आणि बघा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला मंगळवारी धुलिवंदन हे असणार आहे. आणि पहा, आपल्या होळीचा जो सण आहे तर हा सण येण्या अगोदरच म्हणजे होळीच्या अगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू आणायच्या आहेत. हा दिवस खूप शुभ आणि महत्त्वाचा असतो. आता बघा प्रत्येक तिथीला हे विशिष्ट असं महत्त्व दिलं जातं. पौर्णिमा असो, एकादशी असो, संकष्ट चतुर्थी असो, त्यासोबतच प्रत्येक वार असेल आपल्या आठवड्यामधील, तर त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं महत्त्व आहे. प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केलेला असतो. त्यासोबतच बघा जी तिथी असते तर ती देखील कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केलेली असते, म्हणून तिचं महत्त्व हे खूप वेगवेगळं असतं. आणि म्हणूनच आपण जर काही वस्तू या होळीच्या दिवशी, पौर्णिमासुद्धा आहे, त्या दिवशी आपण काही वस्तू खरेदी केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये प्राप्त होत असतं. या तिथीला या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण खरेदी करून आणणं घरामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि जर आपण खरेदी केल्या या वस्तू तर त्याचा आपल्या जीवनातील सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावरती पडत असतो. आणि तुम्ही होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर या वस्तू घरात आणल्या तर आपल्या जीवनात आनंद हा कायम टिकून राहत असतो. कोणत्याही प्रकारचे संकट, शत्रुबाधा, शत्रुपीडा ही आपल्या आयुष्यामध्ये टिकून राहत नाही. त्यांचा जो भोग असतो तर तो भोग आपल्याला भोगावा लागत नाही. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी या ज्या काही मी वस्तू सांगणार आहे, या 5 वस्तूंपैकी एक तरी वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहे. यामुळं घरात अखंड लक्ष्मी नांदेल, नशिबाची, भाग्याची साथ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळं बघा कोणत्या वस्तू आहेत या आपल्याला का खरेदी करून आणायच्या आहेत, त्या वस्तूचं महत्त्व काय आहे, याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ बघा कुठेही स्किप न करता पहा, शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा होळीच्या दिवशी असणार आहे चंद्रग्रहण. एकीकडे बघा या होळीला भद्राचं सावट आहे, त्यासोबतच चंद्रग्रहणाची सावलीसुद्धा या होळीला आहे. आणि म्हणूनच या होळीच्या दिवशी बघा आपण ज्या काही वस्तू आहेत तर त्या योग्य वेळेमध्ये आपल्या घरामध्ये खरेदी करून आणणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. या होळीच्या दिवशी जर तुम्हाला या वस्तू खरेदी करणं जमलं नाही तर त्या अगोदरसुद्धा तुम्ही त्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आणू शकता किंवा होळीच्या दिवशी आणल्या तरीही चालणार आहेत. तर आपल्या हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष असं महत्त्व दिलं जातं, हे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे. वाईटावर चांगल्याची विजय किंवा चांगल्या गोष्टी चा विजय म्हणून हा जो दिवस आहे तर तो होळी म्हणून साजरा केला जातो. आता बघा वास्तुशास्त्रामध्ये आपल्या काही नियम सांगितले आहेत. त्याचप्रमाणे बघा वास्तुशास्त्रानुसार या दिवशी काही उपाय देखील केले जातात. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य हे आपल्याला लाभत असतं. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी ही जी आहे तर ते आपल्याला पडत नाही. आपल्या नशिबात नसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला मिळतात. त्यासोबतच घरातील दारिद्र्य आणि गरिबी सुद्धा घराबाहेर निघून जात असते. तर बघा या होळीच्या दिवशी आपल्याला सर्वात तर बघा या दिवशी जी पहिली वस्तू जी आहे तर ती कोणती खरेदी करून आणायची आहे, तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहावी
आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी, तो टाळण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये बघा एक आंब्याचं तोरण हे बनवून किंवा आणून मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर होतो. शिवाय ते खूप सुंदरसुद्धा दिसत असतं. आणि ते तोरण तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी बघा मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरती हे तोरण लावायचं आहे. कारण की आंब्याची जी ढाळी आहे किंवा आंब्याचं जे पान आहे तर ते नकारात्मकता दूर करणारं म्हणून ओळखलं जातं. कोणतीही पूजा असो, शुभकार्य असो, त्यामध्ये आंब्याच्या पानांचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जात असतो. आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा अतिशय महत्त्वाचा असतो. तिथूनच आपल्या घरामध्ये अलक्ष्मी, लक्ष्मी, सकारात्मकता, नकारात्मक ऊर्जा तिथूनच प्रवेश करत असते. म्हणून या ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, वाईट शक्ती आहेत तर त्या आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करू नयेत. म्हणून आपल्या घरामध्ये हे एक आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. आणि या होळीच्या दिवशी बघा पहिली जी वस्तू आहे आपल्याला खरेदी करून आणायची आहे ते म्हणजे चांदीचं एक नाणं आपण खरेदी करून आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. तर आता घरामध्ये आल्यावरती बघा त्या चांदीच्या नाण्यावरती माता लक्ष्मीचा फोटो असतो, गणपती बाप्पांचा फोटो असतो. तुम्ही नाणं जर घरी खरेदी करून आणलं तर तुमच्या सर्व आर्थिक समस्या नष्ट होतात. चांदीचं नाणं घरी आणल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. एक पिवळ्या किंवा लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, हे नवीन असायला हवं. आणि ते नाणं या कपड्यात बांधून त्याला हळद लावून बघा, म्हणजे हळद लावून हे पिवळं करायचं आहे आणि लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. यामुळं आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात. कर्जातून आपली लवकरात लवकर मुक्ती होत असते. आपलं कर्ज फिटण्यासाठी आपल्याला योग्य तो मार्ग मिळत असतो. बंद मार्ग जे आहेत आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे तर ते मोकळे होत असतात. त्याचबरोबर तुम्ही बघा बऱ्याच देवघरामध्ये कासव ठेवलेलं पाहिलं असेल. आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये कासव असतं. बरेच जण कासव आपल्या देवघरामध्ये ठेवत असतात. तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये कासव हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो. अशा स्थितीमध्ये बघा म्हणजेच होळीच्या दिवशी धातूचं कासव आपण आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकतो. या दिवशी कासव खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. या दिवशी पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते. आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जर काही आपण या दिवशी उपाय केले तर ते अत्यंत प्रभावशाली ठरत असतात. आता बघा कासवाच्या पाठीवर कुबेर यंत्र असतं किंवा श्रीयंत्र हे लिहिलेलं असतं. ते बघा अवश्य असावं. असं कासव आपल्याला खरेदी करून आणायचं आहे त्याच्या पाठीवरती, जेणेकरून कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र हे असायला हवं. आणि हेच कासव आपल्याला घरी आणायचं आहे. घरातील पूजेच्या ठिकाणी कासव बसवणं हे खूप चांगलं मानलं जातं. हे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता. यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते. लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये वास करत असते. आता बघा होळीच्या दिवशी घरी बघा आपण बांबूचं रोप हे खरेदी करून आणून लावू शकतो. बांबू सकारात्मकतेचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. त्यामुळे होळी येण्या अगोदर तुम्ही बांबूचं जे रोप आहे तर ते तुम्हाला आवर्जून खरेदी करून आणायचं आहे आणि तुमच्या बगीच्यामध्ये तुम्हाला लावायचं आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. त्यासोबतच बघा या दिवशी आपण मोत्याचा जो शंख असतो तो सुद्धा जरूर खरेदी करून या दिवशी घरी आणू शकतो. आता बघा असं म्हटलं जातं की शंख जर आपल्या देवघरामध्ये असेल आणि त्याची जर आपण रोज नित्यनेमानं पूजा केली तर असं केल्यानं घरात सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं. आणि दुसरीकडे जो मोती शंख आहे तर तो देवी लक्ष्मीपुढे ठेवल्यानं आपल्या जीवनामधील सर्व अडचणी दूर होतात. त्याशिवाय बघा आपला व्यवसाय असेल नीट चालत नसेल तर होळीच्या दिवशी हा शंख खरेदी करून आणून आपण त्याची पूजा करून तो व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो. या दिवशी आपण हा उपाय जर केला तर व्यवसायात आपली नक्कीच वृद्धी होत असते, बरकत होत असते. त्यासोबतच बघा या दिवशी आपण एक सूर्याचं चित्र किंवा फोटो फ्रेम जे आहे
तर तीसुद्धा घरी आणून आपल्या घरामध्ये नैऋत्य दिशेला लावायची आहे. त्यासोबतच बघा, माता लक्ष्मीला ज्या पिवळ्या रंगाच्या कवड्या ज्या आहेत तर त्या अत्यंत प्रिय आहेत, त्यासुद्धा तुम्ही आवर्जून या दिवशी खरेदी करू शकता. त्यासोबतच तुमच्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट येऊ नये, नजरबाधा होऊ नये किंवा कुटुंबाचं वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावं, यासाठी तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांचा फोटोसुद्धा खरेदी करून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. यामुळं तुमच्या सर्व ज्या अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील.